आता सविस्तर बातम्या। वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बंदच्या हाकेला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरातील बाबूपेठमध्ये आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळी नागरिकांनी चंद्रपूर बल्लारपूर बायपास मार्गावरील आंबेडकर चौकात वाहतूक काही काळ रोखून धरली। अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्यात। वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। आंदोलनात विद्यार्थी, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थी युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आमना एक मिनिट आज आम्ही इथे जमलेले आहोत कारण दिल्लीमध्ये जे चालू आहे शिक्षणाचे जे जंतर-मंतरवर युवकांवर अत्याचार होत आहेत। आपल्या भारत देशामध्ये एवढी लोकशाही, मोठी लोकशाही असून सुद्धा आपण आपल्या हक्कासाठी जर लढत असू आणि त्या हक्काच्या लढण्याच्या बदल्यात जर आपल्याला लाठीचार, आपल्यावर अन्याय, आपल्यावर अत्याचार होत आहे, आज आमचे गोळे फेकत आहे मुलींवर, मुलांवर, त्यांची अशी अवस्था पाहून चक्क डोळ्यात पाणी येऊन राहिलं आहे। त्यांचे काय हाल करून ठेवले या मोदी सरकारने। हक्कासाठी जर लढायला गेले तर असे हाल आहेत। जोपर्यंत मोदी सरकार या देशात आहे तोपर्यंत प्रत्येक नागरिक हा गुलाम आहे। त्याच्यामुळे ह्या गुलामीतून सुटका करायसाठी आपल्याला नरेंद्र मोदी, तसेच नीटच्या पेपरमध्ये जो एवढा मोठा घोड झाला आहे, प्रत्येक पेपरमध्ये रिझल्टमध्ये घोड होतो, प्रत्येक पेपरमध्ये पेपर फुटतात। हे काय शिक्षणाचा काळा बाजार करून ठेवला या सरकारने। पैसे घेतात, पेपर विकतात, काय गरीब मुलांचं किती नुकसान होते याचा विचार हा सरकार करत नाही। आणि त्याच्यासाठी म्हणून जे आमचे वांगचूक सर आहेत, जे या देशाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी या उपोषणाला बसले आणि त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे आंबेडकर बाबूपेठ इथे जमा झालेला आहोत आणि त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देऊ आणि सहकार्य करू। या देशात गेल्या 20 वर्षापासून नरेंद्र मोदींचे अर्थात बीजेपीचे सरकार आहे। मात्र गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाहतो की इथल्या विद्यार्थ्यांवर वारंवार अन्याय, अत्याचार होत चाललेला आहे। त्यात मग आता प्रकरण जे झालेलं आहे नीटचा पेपरफुटीचा प्रश्न आहे आणि त्यावर नरेंद्र मोदी मात्र 22 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी बोलतात आणि म्हणतात की आता चर्चेला येऊ। आम्हाला त्या नरेंद्र मोदींना हे विचारायचं की 22 दिवस तुम्हाला या देशातला विद्यार्थी जो जंतर मंतरवर ओरडत होता, जंतर मंतरवर आपल्या अधिकाराची भीक मागत होता, त्या 22 दिवसात जर तुम्ही झोपलेले असाल तर तुम्हाला प्रधानमंत्री म्हणण्यासाठी आता आम्हाला लाज यायला लागलेली आहे। आणि तुम्ही या देशात म्हणजे आमचा राजीनामा जो आहे तो प्रधानांनी राजीनामा नाही दिला तरी चालेल, मात्र नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे। कारण की नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये प्रधान जे आहेत ते त्या ठिकाणी मंत्री आहेत आणि म्हणून आमची मागणी असणार आहे की नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। जर इथल्या 20 ते 22 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो, आत्महत्या करतात आणि तरीसुद्धा इथल्या निगरगट्ट सरकारला, इथल्या बीजेपी सरकारला, इथल्या नरेंद्र मोदीला त्याची जर काहीच वाटत नसेल, त्याच्याबद्दल जर काहीच वाटत नसेल तर माझं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा। चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख व्यापारी संकुले आणि अनेक दुकाने काही काळ बंद राहिल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला। काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली तर काही भागात व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्रही पाहायला मिळाले। त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले।